माझं नाव प्रिय रवी कांबळे. माझ्या शाळेचे नाव प्रेमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती राडेगाव. मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला स्वावलंबन ही गोष्ट सांगणार आहे. आर्या नेहमी आईची मदत घ्यायची. आज गृहपाठ थोडासा वेगळा होता. आई घरी नव्हती. आर्या घाबरली आणि तिने ठरवले की मी स्वतःच्या मताने अभ्यास करील. नंतर आर्या बसली आणि तिला वाटू लागलं की माझं चुकीचं उत्तर येईल. नंतर ते खूप घाबरू लागली, पण तिने ठरवलं की मी अभ्यास करूनच नेईल. पण नंतर ते सकाळी उठली आणि शाळेची तयारी करून शाळेत गेली. नंतर आंघोळ करून शाळेत गेली. नंतर परिपाठ झाला. नंतर वर्गात बाईनी गृहपाठ चेक केला. नंतर बघितला. नंतर आर्या थोडीशी घाबरली आणि म्हणाली, नंतर घाबरू दिला. पण बाई म्हणाली, आर्या तू घाबरून का बरं आहे? नंतर आर्या म्हणाली, मला गृहपाठ समजला नाही. बाई म्हणाली, तू का बरं घाबरली? नंतर बाई म्हणाली, घाबरायचं नाही, मला सांगायचं. नंतर मग चेक केलं, पण आर्याचा गृहपाठ चांगला होता, बरोबर होता. नंतर बाई चॉकलेट देत होती सगळ्यांना त्यांनी गृहपाठ केला. आणि बाईने नंतर म्हटलं की हे कोणी तुला सांगितले? नंतर आर्या म्हणू लागली, आज माझी आई घरी नव्हती, तर मीने माझ्या मताने गृहपाठ सोडवला. बाई म्हणाली, खूप छान. नंतर आर्याला चॉकलेट दिलं. पण सगळे मुलं म्हणू लागले, अरे आज तर आर्याने स्वतःच्या मनाने अभ्यास सोडवला, असे म्हणू लागले. नंतर ते रोजच ते तिच्या मनाने गृहपाठ सोडून आणायची. नंतर तिला रोजच चॉकलेट मिळायचं. पण एका दिवशी काय झालं की खूप कठीण गृहपाठ दिला. नंतर तिला ते समजलंच नाही. नंतर बाईने तिला विचारलं की का बरं आज तुम्ही करून नाही आणलं? नंतर ते म्हणाली, मला हे समजलं नाही. बाई म्हणाली, हो ठीक आहे. नंतर तसंच दुसऱ्या दिवशी पण आर्या खूप लालचमध्ये पडली आणि लेकरांना म्हणू लागली, तिच्या मित्र आणि मैत्रिणीला, की हे बघा मला चॉकलेट मिळते, असं तसं म्हणू लागली. नंतर एका दिवशी ते बाईला दिसले. बाई म्हणाली, नंतर तिने मग गृहपाठ सोडून आणला होता, पण बाईने तिला चॉकलेट नाही दिलं. आणि एक मुलगी होती, तिच्यासोबत ती खूप वाईट वागायची तिच्या फ्रेंड सोबत. आर्या खूप वाईट वागायची त्या फ्रेंड सोबत. नंतर पण ते पण रोज गृहपाठ करून आणायची. आज
गृहपाठ आर्याने सोडवला नव्हता आणि त्या मुलीने सोडवला होता. पण आर्याने त्या मुलीचा पुस्तक घेतलं आणि त्या मुलीच्या पुस्तकावर तिचं नाव लिहून होते. तिने ते खोलले आणि तिचे नाव लिहिले. नंतर ते मुलगी खूप खूप रडू लागली. पण तिने बाईला पण सांगितलं त्या मुलीने. पण तरीही आर्याने तिला शांत नाही केलं आणि तिला सांगितलं नाही की मीने तिचं पुस्तक घेतलं आहे. आर्या खूप लालच करू लागली. नंतर एका दिवशी बाईने तिला मारले, कारण का तरी ती खूप मस्ती करू लागली आणि खूप वाईट वागायची. तर मग एका दिवशी बाईने गृहपाठ थोडासा वेगळा दिला आणि जे तिची मैत्रीण होती तिला ते समजला आणि नंतर तिला काहीच समजू नाही लागलं आर्याला. नंतर आर्या म्हणाली, हे तुला कसं समजलं मला सांग. तेवढ्यातच बाई आली आणि बाई म्हणाली, मी तुला का बरं सांगू. तुम्ही त्या दिवशी माझं बुक घेतलं होतं आणि तू जेव्हापासून अभ्यास चांगला करत आहे तेव्हापासून खूप वाईट वागू लागली. का बरं तू अशी करत आहे. आता तू खूप खराब वागू लागली. मी तुला काहीच नाही दाखवत. नंतर तिचे मित्र आणि मैत्रिणी खूप तिच्यासोबत वाईट वागू लागले. नंतर तिला समजले की मी सगळ्यासोबत वाईट वागली. नंतर तिला समजले की मी सगळ्यासोबत वाईट वागली. नंतर ती म्हणाली तिच्या मैत्रीण आणि मित्राला, सॉरी माझी गलती झाली अशी म्हणू लागली. आणि नंतर सगळेजण तिच्यासोबत चांगले राहू लागले. धन्यवाद. या गोष्टीतून बोध काय मिळते. कधीही कोणासोबत वाईट वागू नये. धन्यवाद.